महाभारतातले कालातीतपणा किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते कुठल्या कुठल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवता येईल. महाभारत आणि रामायण ह्याच गोष्टी आपण बालपणापासून ऐकत वाचत बघत मोठे झालेलो आहोत आणि ते कुठेतरी अंतरंगात रुजलेलं आहे. आणि हा कृष्ण सर्वव्यापी आहे, सगळ्यांच्या मनात आहे. सो कृष्ण तुम्हाला कसा कसा तुमच्या जीवनात प्रत्यक्षात अनुभवता येईल तर त्याचं रूपांतर म्हणजे माधव सृष्टी. आणि कृष्ण हा गोपाल होता. आता आपण जर बघायला गेलं ना तर प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणजे कौरव आणि पांडव ही तर काळी आणि पांढरी असं बाजू आपण म्हणू, पण म्हणजे जशी महाभारतात रंगवली गेली आहे ते, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःमध्ये सुद्धा आपली एक काळी बाजू असते, आपली एक पांढरी बाजू असते जी आपल्याला माहिती असते. कारण आम्हाला असं जाणवलं की कुठेतरी अर्जुन नाही. अच्छा, कुठेतरी तो अर्जुन मिसिंग आहे. तो अर्जुन मिसिंग आहे जो शिकताना रात्रीचा स्वतःहून सराव करतो. तो अर्जुन मिसिंग आहे जो युधिष्ठिराकडे राज्य गेल्यानंतर मला ते राज्य आता कसं मिळवता येईल हा विचार करत नाही. तो कुटुंबाला एकत्र बांधणारा अर्जुन, तो भीम, युधिष्ठिराचं मोठेपण मान्य करणारा हे सगळे पांडव, हे कुठेतरी आज मिसिंग आहे. की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे व्यास महर्षी कुठे त्यांनी हे महाकाव्य लिहून ठेवलं आणि ज्या कुठच्या मार्गाने असेल ते ना शाश्वत आहे, कालातीत आहे. आजही आज पार्थसूत्र आहे, गो अँड बियॉन्ड आहे, स्वराज्य, हे आम्हाला खरंच लोकांपर्यंत पोचवायचं आहे, चांगल्या अर्थाने पोचवायचं आहे. महाभारत एक युद्ध कथा, महाभारत एक संघर्ष कथा, महाभारत म्हणजे कौरव आणि पांडव यांच्या युद्धाची कथा, तर महाभारत म्हणजेच कृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गीतेचं सार. हे सगळं सांगायचं कारण असं की सध्या महाभारताला अत्यंत महत्त्व आहे. कलियुगातही महाभारत तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. पण या महाभारतावरून महाभारत सृष्टी, माधव सृष्टी आणि अर्थात पार्थसूत्र अशी नावं कानावर पडतात. पण या संकल्पना नक्की काय आहेत, याचा उद्देश काय आहे, हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तृप्ती पारसनीस आणि MHA-MTV गप्पांमध्ये आपलं स्वागत. महाभारत अर्थात महाभारत सृष्टी, माधव सृष्टी आणि पार्थसूत्रचे सर्वेसर्वा वैभव केळकर आणि डॉक्टर मेघना दलाल यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत आणि या सगळ्या संकल्पनांना उलगडण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. वैभव सर आणि मेघना मॅम, तुमचं MHA-MTV गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. माधव सृष्टी, महाभारत सृष्टी आणि पार्थसूत्र ह्या 3 संकल्पना आहेत. या संकल्पना नक्की काय आहेत हे तर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेणार आहेत. सुरुवात करूयात महाभारत सृष्टीपासून. वैभव सर, तुम्ही सांगा की महाभारत सृष्टी नक्की काय आहे. तर पहिले तर तृप्ती, तुझं आणि MHA-MTV या दोघांचेही मनापूर्वक धन्यवाद आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल. आणि जसं सुरुवातीला तू म्हणालीस की महाभारताचं महत्त्व हे कालातीत आहे, म्हणजे ते पूर्वीही होतं, आजही आहे आणि नंतरही राहील. पण ते एक्झॅक्टली महत्त्व म्हणजे काय, ते कसं लोकांपर्यंत पोचणार, का ते फक्त व्यासांनी लिहिलेलं महाभारत वाचून किंवा गीता वाचूनच कळणार का? कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादी गोष्ट जेव्हा कुठेतरी लिहिलेली असते किंवा म्हटली गेलेली असते, त्याचं जर का प्रत्यक्ष रूपात जोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव मिळत नाही वेगवेगळ्या रूपाने, तोपर्यंत ते म्हणजे रिलेट करता येत नाही. तर आम्ही त्या दृष्टीने विचार सुरू केला की महाभारतातले कालातीतपणा किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते कुठल्या कुठल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवता येईल. तर मग त्याच्यात विचार करता करता, म्हणजे ही खूप मोठी प्रोसेस होती, पण त्याच्यात विचार करताना सगळ्यात महत्त्वाचं जे कॅरेक्टर आहे महाभारतातलं ते म्हणजे श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णाचा बालपणीपासूनचा जर का आपण प्रवास बघितला तर त्याचं गोकुळातलं आयुष्य, तिथे त्याने गायी आणि त्यांच्याशी रिलेटेड लोणी, जी आज आपण दहीहंडी वगैरे साजरी करतो, तर आम्ही तो एक पहिला ज्याला आपण म्हणू शकतो की महाभारताशी रिलेटेड असं काय पहिलं चालू करता येईल तर कृष्ण आणि त्याच्या गायी. आज जर का आपण अगदी खेडेगावात म्हणजे जिथे तळागाळातला शेतकरी असतो तिथपर्यंत जर का पोचलो तर आपल्याला जाणवेल की त्यांच्यासाठी गाय म्हणजे काय आहे आज. पण म्हणजे श्रीकृष्णाचं ते जे अंग होतं गोकुळमधलं, त्याच्यापासून आम्ही पहिला प्रोजेक्ट आमचा सुरू केला गायींशी रिलेटेड. त्याचे भरपूर प्रोडक्ट काढले. त्याच्यानंतर दुसरा त्याच्यातला अँगल म्हणजे अर्जुन.
तर अर्जुनापासनं साहित्य किंवा कला आणि संस्कृती या विषयांचा वापर करून आपण कसं महाभारत लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर साहित्याचा आपण आत्ता जो पार्थसूत्र जे म्हणालीस ते पार्थसूत्र हे मराठीतलं पुस्तक आणि त्याचंच इंग्लिशमधलं पुस्तक भाषांतरित आहे ते म्हणजे गो अँड बियॉन्ड. तर असे 2 पुस्तकं आत्ताच मागच्या 4 ऑक्टोबरला आपलं प्रकाशित झालंय. त्याच्यानंतर कला आणि संस्कृतीमध्ये गीत रामायण हा जो गदिमा आणि बाबूजी यांचा जो एक खूप मोठा गाजलेला कार्यक्रम महाराष्ट्रातला आणि ऍक्च्युली भारतभर, त्याच धर्तीवर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही अर्जुनाच्या आयुष्यावरचे एक 15 ते 20 प्रसंगांवर गाणी लिहितोय. गाणी लिहितायत ठाण्याचे श्रीपाद सहस्रबुद्धे म्हणून आणि त्याला चाल लावलाय पार्ल्यातल्या माधुरी नाईक. तर असा एक कला साहित्यातला संगीतमय कार्यक्रम आपण ज्याला म्हणू तो स्वरार्जुन या नावाने आम्ही त्याच्यावर काम करतोय. तसंच याच संहितेवर म्हणजे पार्थसूत्र या मराठीतल्या संहितेवर अर्जुन उवाच म्हणून एक नाटक रूपाने पण घेऊन जाता येईल. तो एक भाग म्हणजे आपण आतापर्यंत बोललो ते गायींचा गोठा, त्याच्यानंतर पार्थसूत्र पुस्तक साहित्यातलं, स्वरार्जुन ही एक सांगीतिक कार्यक्रम, अर्जुन उवाच हे नाटक. त्याच्याच पलीकडे अजून खूप प्रकार आमच्या डोळ्यांसमोर आहेत की ज्या योगे आपण महाभारतातलं प्रासंगिकता किंवा त्याच्यातली उपयुक्तता ही लोकांपर्यंत विविध मार्गाने घेऊन जाऊ शकतो. तर हा थोडक्यात प्रोजेक्ट आहे सांगायचं झालं तर ही आहे महाभारत सृष्टी आणि या सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे महाभारत सृष्टी. मेघना मॅम, मी तुमच्याकडे येते. खरं तर मेघना दलालच्या ऐवजी डॉक्टर मेघना दलाल असं तुम्ही म्हणजे स्वतः डेंटिस्ट आहात, म्हणजे डॉक्टर या पदवीतनंच तुम्ही काम करत आहात. मग महाभारत हा इतिहासाकडे वळणारा जो आपला सब्जेक्ट आहे, जो विषय आहे, तर तुम्ही डॉक्टरकीमधनं महाभारताकडे कशा वळलात आणि या संकल्पनेला तुम्ही कशा रुजू झाल्यात किंवा कशा जॉईन केलंय? सर्वप्रथम तृप्ती, परत वैभवनी सांगितलं तसे धन्यवाद महा MTVचे आणि तुझे. आणि खूप छान प्रश्न विचारला म्हणजे डॉक्टर आणि महाभारत. तर आपल्या जनरली ना सगळ्यांच्या मनात आता ही संकल्पना असते की हा मी डॉक्टर, माझा महाभारताशी काही संबंध नाही. महाभारत हे एक आपलं इतिहासातलं काय म्हणतो आपण महाकाव्य होतं. बरोबर. पण मुळात ऍक्च्युली महाभारत आणि रामायण ह्याच गोष्टी आपण बालपणापासून ऐकत, वाचत, बघत मोठे झालेलो आहोत आणि ते कुठेतरी अंतरंगात रुजलेलं आहे. आणि जसं वैभवनी सांगितलं ते कालातीत आहे हे महाकाव्य. आणि व्यासोच्छिष्टम जगत सर्वम ते आयुष्याच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारं सर्वव्यापी असं हे महाकाव्य आहे. फक्त झालंय काय की आता आपण ते कुठेतरी स्मृतीपटलावर रेंगाळतंय, प्रत्यक्षात उतरत नाहीये. तो अनुभव आपल्याला कसा घेता येईल ह्यासाठी आम्ही महाभारत सृष्टी हे संकलन केलंय. आणि त्यातलाच एक पहिला भाग म्हणजे माधव सृष्टी. माधव सृष्टी म्हणजे काय तर आपण मगाशी म्हटलं तसं महाभारत त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं अंग, जीवनाचं मूलतत्व जे आपल्याला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगितलं ते म्हणजे गीता. आणि हा कृष्ण सर्वव्यापी आहे, सगळ्यांच्या मनात आहे. सो कृष्ण तुम्हाला कसा कसा तुमच्या जीवनात प्रत्यक्षात अनुभवता येईल तर त्याचं रूपांतर म्हणजे माधव सृष्टी. आणि कृष्ण हा गोपाल होता, माधव होता, म्हणून माधव सृष्टी. कृष्णाची सृष्टी म्हणजे माधव सृष्टी. तर आजच्या काळाशी रिलेटेड कृष्ण आपल्याला कसा बघता येईल तर तो आपल्याला गाई वासरांमध्ये दिसतो. गोठ्याचं काम करताना आपल्याला कृष्ण भेटतो. त्याचे विचार आपल्या मनात बासरीसारखे रुंजी घालत असतात. सो आम्ही देशी गायींच्या संवर्धनाचं, कारण एक सामाजिक जबाबदारी असते. कृष्ण हा कधीच समाजाचं हे करण्यासाठी तो आपल्याला हे देत होता, उपदेश, मार्गदर्शन करत होता. सो त्याच्याच पावलावर पाऊल टाकून आपण देशी गायींचं संवर्धन, त्यांचं प्रजनन आणि मग त्यांच्यापासून, त्यांच्या पंचगव्यांपासून बनवलेले विविध प्रॉडक्ट्स अशी ही माधवसृष्टी उभी राहिली. त्याच्यामध्ये आपल्याला व्रज अंग म्हणजे कॉस्मेटिक्स असतील, व्रज अन्न, व्रजान्न असे काही फूड प्रॉडक्ट्स असतील. सो हा सगळा जो पसारा आहे, ही सगळी जी सृष्टी आहे ती आहे माधवसृष्टी. बर, ही माधवसृष्टी ज्याच्याबद्दल तुम्ही आता सांगताय तर ती एक्झॅक्टली लोकेटेड कुठे आहे? माधवसृष्टी म्हणजे ऍक्च्युअल आपला जो गोठा आहे तो पुण्याच्या पुढे थोडासा, मोरगावच्या गणपतीजवळ एक गाव आहे, तिकडे आपला गोठा आहे. आणि अर्थातच त्याचं प्रोडक्शन आणि इतर सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणांहून महाराष्ट्रातनच होत असतात.
बरं, मी वैभव सर तुम्हाला विचारते की महाभारत सृष्टी म्हणजे आता मी माधव सृष्टी बरोबर ऐकलं तर माधव सृष्टी ही कृष्णाशी निगडित आहे. म्हणजे माधव सृष्टी म्हणजे कृष्ण, की जो कृष्णाचं बालपण तुम्ही दाखवलंय. आता महाभारत सृष्टी हे नक्की काय आहे? महाभारत सृष्टी मी मगाशी म्हटलं तसं ही एक काय म्हणता येईल सगळ्याचं संकलन आहे. म्हणजे महाभारतातले वेगवेगळ्या शिकवणी, मग त्या कृष्णापासनाच्या असतील, त्या अर्जुनाच्या असतील, त्या भीष्मांच्या असतील, त्या प्रत्येक थोर विभूतीकडनं आपल्याला जे जे काही शिकण्यासारखं आहे ते केवळ पुस्तकात नाही आहे, तर त्या विविध अंगाने लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न म्हणजे महाभारत सृष्टी आहे. त्यातला पहिला आम्ही जो सुरू केला तो जसं मेघनाने सांगितलं ते माधव सृष्टी. आता त्याच्यातली एक गंमत सांगतो की जेव्हा म्हणजे आपण म्हणतो गायी, आज ना म्हणजे खेड्यापाड्यात सुद्धा जर का आपण गेलो आणि तिथल्या तळागाळातल्या शेतकऱ्याला जर का गाय म्हणजे काय विचारलं तर त्यांना देशी गाई जवळपास 90% लोकांना माहितीच नाही. अच्छा, त्यांना गाय म्हटल्यानंतर फक्त जर्सी गाय हेच माहिती असतं. बर, म्हणजे आपण किती वेगळ्या दिशेने निघालोय किंवा पुढे सरकलोय की आपल्या ज्या देशी गायी आहेत, देशी गाय म्हणजे काय, ज्यांना पाठीला वशेंड असतं अशा त्या गायी, या गायी आज शेतकऱ्यांना फारशा माहिती पण नाही. त्यांना गाय म्हटल्यानंतर जर्सी गाय त्याची काही आणि व्यावसायिक गणित आहेत की जिथे जर्सी गाय दूध जास्ती देते असेल, तिला चारा कमी लागतो, पण ती क्वालिटी परत काय, तुम्हाला सोपे मार्ग खूप उपलब्ध असतात, पण प्रत्येक वेळेस सोपा मार्ग तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईलच असं नाही. आणि हेच आपल्याला महाभारत शिकवतं. तर अशा प्रत्येक अनुषंगाने ती शिकवण पुनरुज्जीवित करणं आणि ती तुम्हाला कशी शाश्वत आहे हे पटवून देणं, हेच आमचं महाभारत सृष्टीच्या प्रत्येक अंगाचं मूळ उद्देश आहे म्हण, किंवा तेच आमचं ध्येय आहे, तेच काम आम्ही प्रत्येक याच्यातनं करतो. हा प्रश्न माझा दोघांनाही आहे की तुम्ही महाभारतच का निवडलं? रामायण आहे, गीता आहे किंवा कालिदासांचं काव्य आहे, तर हे असताना महाभारतच का? म्हणजे कलियुगात महाभारताची त्याचा सांगड कशी घातली आणि मग महाभारताकडेच जावं आणि महाभारताशीच रिलेटेड सगळी पात्र घ्यावी, ह्याच्या मागचा उद्देश काय होता? महाभारत असं म्हटलं तर ते इतकं, म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर आपण बी आर चोप्रांच्या लहान होतो आपण तेव्हापासून बी आर चोप्रांचं महाभारत आपण प्रत्यक्षात अनुभवलं. आणि महाभारतात इतकी हजारो कॅरेक्टर्स आहेत, हजारो कॅरेक्टर्स, तर ते आजच्या समाज जीवनाचं प्रतिबिंब आहे असं प्रत्येक वेळेला कुठेतरी जाणवतं. म्हणजे महाभारतात खरीखुरी माणसं भेटतात आपल्याला, म्हणजे फक्त देवत्व किंवा दानत्व असं नसून खरीखुरी माणसं, चुकणारी माकणारी ती माणसं आपल्याला भेटतात. आणि त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला ना एक स्वतःचं असं वेगळेपण आहे की त्याच्यात काही चांगले गुण आहेत, अवगुण आहेत, आणि ती परिस्थितीजन्य माणसं वेगवेगळ्या प्रकारे वागतात. आणि त्याच्यामध्ये ना एक गूढ आहे की हा माणूस असा का वागला, त्यांनी असा का विचार केला त्यांनी. सो हे आम्हाला सतत कुठेतरी मनाला भावलं. तो त्यामागचा जो विचार होता की प्रत्येक व्यक्तिरेखा काय विचार करत असेल त्या प्रसंगात, ते आम्हाला आजच्या काळाशी खूप रेलेव्हंट वाटलं. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी संघर्ष चालू असतो, वैयक्तिक जीवनात, सामाजिक जीवनात, सगळीकडेच. सो प्रत्येक वेळेला ती महाभारतातली कॅरेक्टर्स अशी कुठेतरी समोर येत असतात की हा धृतराष्ट्रासारखा वागतोय, हे अगदी शकुनी, म्हणजे असं सतत ते आपल्याला कुठेतरी जाणवत राहतं. कधीतरी स्वतःतली द्रौपदी जाणवते. सो म्हणून आम्हाला महाभारत हे जास्त जवळचं वाटलं आम्हाला व्यक्त होण्यासाठी. सो महाभारतावरचा आमचा दृष्टिकोन हे आम्ही महाभारतातनं, म्हणजे महाभारत सृष्टी आणि पार्थसूत्र या सगळ्यातनं लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय. पण अजून एक सांगतो याच्यात फक्त की महाभारत आम्ही पहिल्यांदा जरी घेतलं असलं तरी त्याच्यात कुठेतरी अजिबात तुलना नाहीये. म्हणजे आज आम्ही महाभारतापासून सुरुवात जरी केली असली तरी रामायणही तितकंच महत्वाचं आहे. फक्त आज आम्ही पहिला विषय उचललाय तो महाभारत आहे. म्हणजे आम्हाला कुठेच त्याच्यात, आणि रामायण महाभारत कशाला, म्हणजे महाभारतातल्या व्यक्तिरेखांमध्ये सुद्धा कुठेही हा मोठा का तो लहान हा प्रश्नच नाही. किंवा वेगळ्या भाषेत जर का सांगायचं झालं तर जसं समर्थ रामदास म्हणतात की प्रत्येक गोष्टीतलं, म्हणजे रामायण असो, महाभारत असो, महाभारतातले वेगवेगळे कॅरेक्टर असो, आम्ही शक्यतो आमचा प्रयत्न हाच आहे की उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे. मग ते मळमळीत महाभारतातलं असेल, ते रामायणातलं असेल, ते आपल्या इतर कुठल्याही याच्यातलं असेल, आणि जे जे काही उत्कट आहे मग ते रामायणात असेल, ते महाभारत असेल, किंवा अजून महाभारत आणि रामायणाच्या पलीकडचं असेल, ते सगळं घेऊन
पुढे जाण्याचा हा प्रयत्न आहे. नाव कदाचित महाभारत सृष्टी असेल. कारण महाभारत सृष्टी म्हटल्यानंतर लोकांसमोर, जसं तुम्ही आता मॅम म्हणाल्या की B.R. चोप्रांचं मोठं महाभारत डोळ्यासमोर येतो, तर महाभारत सृष्टी म्हटलं की सगळ्यात समोर येते ते म्हणजे महाभारत म्हटलं की त्या सृष्टीच्या निर्माण म्हटलं की सगळंच आलं. म्हणजे भीष्मापासून कृष्णापासून अर्जुनापर्यंत सगळेच आले. मग महाभारतामधनं तुम्ही जी निवडक कॅरेक्टर्स घेतली, जे पात्र घेतली आहेत, त्याच्यामध्ये परत पार्थसूत्रासाठी अर्जुनच का घेतला? त्याच्यामध्ये अनेक कॅरेक्टर, जसं तुम्ही म्हणता आहात की एवढी कॅरेक्टर्स आहेत, एवढं सगळं गुण प्रत्येक कॅरेक्टरमध्ये असताना मग पार्थसूत्रासाठी अर्जुनच का? आपण एक खूप छान प्रश्न आहे. आणि इनफॅक्ट म्हणजे आमची दोघांची इतकी चर्चा व्हायची. पण अर्जुनच का, त्याचं कारण असं आहे की मी म्हटलं तसं, म्हणजे आज आपल्याला त्यातनं काय घेता येईल, ती उत्कटता, ती भव्यता. आता कृष्णकडे तर सगळेच गुण आहेत, म्हणजे पण 2 मिनिटं आम्ही असाच विचार केला की कृष्ण शेवटी किती म्हटलं तरी आज त्याला देवाचं स्थान आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण म्हणतो अरे कृष्णाने असं केलं, तर तो तर देव होता, मग आपण त्याच्यापासून 4 पावलं लांब राहतो की मी हे करणार नाही कारण हे कृष्णाने केलं, तो देव होता, मला हे शक्य नाही. अर्जुनाचं तसं नाहीये. अर्जुन हा अजूनही देव समजला जात नाही. एक प्रकारे ते चांगलं आहे. मग त्याने काय काय चांगलं केलं, तर आज आपल्या काही आवश्यकता म्हण, गरजा म्हण, ज्या शाश्वत आहेत, म्हणजे ज्या कालही होत्या, परत आजही असतील, उद्याही राहणार आहेत. कुटुंब व्यवस्था आहे, स्वतःचं पर्सनॅलिटी बिल्डिंग आहे. अर्जुनाचं म्हणजे विद्यार्थी दशा जर का आपण बघितली, त्याने ज्या प्रकारे तो स्वतःहून, म्हणजे एक शिक्षकाने शिकवणं हा एक भाग झाला, पण त्याच्या पलीकडे जाऊन मी अजून काय शिकू शकतो, मी या शिक्षकाकडनं अजून काय मिळवू शकतो, ही त्याची जी विद्यार्थी दशेतली भूमिका आहे अर्जुनाची, तिथपासनं जी सुरू होते ती शेवटपर्यंत त्याची ती ज्ञान लालसा कधीच संपली नाही. म्हणजे शेवटपर्यंत आपण मगाचपासून त्याचा उल्लेख करतोय भगवद्गीतेचा, हे अर्जुनाच्या प्रश्नातनच तर आलं ना, कारण त्याला प्रश्न आयुष्यभर पडत राहिले. तर त्याच्यातला विद्यार्थी हा निश्चित आजही आपल्याला काय म्हणता येईल, म्हणजे त्याचं अनुकरण करण्यासारखं आहे. रिलेशन किंवा नातेसंबंध, आता मी जेव्हा हे म्हणतोय तेव्हा एकीकडे ना तू पण विचार करायला सुरुवात कर की अर्जुनाचे संबंध भीष्मांबरोबर, भीष्म 2 पिढ्या वरचे आहेत. हा काही केवळ आपण आपल्या आजोबांना 5 मिनिटाचा फोन केला किंवा त्यांच्या गावी जाऊन त्यांना नमस्कार करून आलो असे ते संबंध नाहीये. ते संबंध खूप खोलवर आहेत. हे संबंध सहजासहजी प्रस्थापित होत नाहीत. त्याच्यासाठी आपल्या व्यस्ततेत, आणि अर्जुन हा काही रिकामटेकडा माणूस नव्हता की वेळ नाहीये म्हणून त्याने रिलेशन बिल्ड केलं. पण 2 पिढ्यावरच्या भीष्मांबरोबर असलेले त्याचे संबंध, त्याचे गुरु द्रोणाचार्यांबरोबर असलेले संबंध, समवयस्क कृष्णाबरोबरचे संबंध, बायको द्रौपदी बरोबरचे संबंध, हे सगळे खूप काही शिकवून जातात आजही आपल्याला. आणि म्हणून आम्हाला ते कॅरेक्टर पहिले उचलावं असं वाटलं. याचा अर्थ असा अजिबात नाही की अर्जुन हे एकमेव कॅरेक्टर आहे जे आम्ही उचलू. याच्या पुढेही आम्ही अर्जुनानंतर भीम आहे, द्रौपदी आहे, अशी सगळी चांगली कॅरेक्टर आम्ही त्याच्यावर निश्चित काही ना काहीतरी स्वरूपात काम करायचंय. पण अर्जुन का, तर तो या विविध कारणांसाठी. पण मग आता माझा परत असं आहे की तुम्ही महाभारत म्हणताय, महाभारत म्हटलं की कौरव आणि पांडव आले. जिकडे आपण कौरवांना 100 कौरव असताना कौरवांच्या वागण्याला दुष्कृत्य म्हणतो आहोत, तिथे दुर्योधन म्हणा, दुःशासन म्हणा, यांच्यामध्ये गुण होतेच की. मग तुम्ही ती पात्र न निवडता तुम्ही पांडवांकडे वळून अर्जुन आणि माधवसृष्टीसाठी कृष्ण हीच पात्र का घेतली? अगदी म्हणजे आता आपण जर बघायला गेलं ना, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये, म्हणजे कौरव आणि पांडव ही तर काळी आणि पांढरी असं बाजू आपण म्हणू, पण म्हणजे जशी महाभारतात रंगवली गेली आहे ते, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःमध्ये सुद्धा आपली एक काळी बाजू असते, आपली एक पांढरी बाजू असते, जी आपल्याला माहिती असते. आणि आता वैभवने जसं ॲप्टली सांगितलं की कुठचाही डिसिजन घेताना, कुठल्याही गोष्टीचा विचार करताना आणि ह्याच्या पुढे आता आपल्याला काय करायचंय अशी जेव्हा सिच्युएशन येते, तर तेव्हा आपल्या मनात काय तत्व मुरलेली पाहिजेत, तर ती तत्व अशी पाहिजेत जी शाश्वत आहेत, की त्या तत्वांचा मला माझ्या व्यक्तिगत जीवनात काही उपयोग होणार आहे का, हे जो काही मी विचार करते. म्हणजे से फॉर एक्झाम्पल दुर्योधनासारखा विचार असेल, सूड भावना असेल, बदला असेल, संपत्तीची किंवा सत्ता लालसा असेल, हा गुण कोण, म्हणजे असं म्हणायचं नाही मला की पांडवांमध्ये नसेल त्यांना सत्ता, पण कशासाठी हवी आहे, म्हणजे इंटेन्शन काय आहे त्याच्या मागचं, आणि ते मला व्यक्तिगत जीवनात पुढे घेऊन जायला तो विचार
ती प्रवृत्ती बरोबर पुढे आहे. मदत करणार आहे का? आणि फक्त मलाच असं नाही तर मी काही एकटी नाहीये, मनुष्य बरोबर. हा समाजाचा जबाबदार घटक आहे. तर मी जो काही विचार करणार आहे हा समाजाला पुढे नेऊन घेणारा असा आहे का? तरच तो विचार आपल्या मनात रुजवायचा आहे. मग जास्तीत जास्त म्हणजे अर्जुनातली असतील किंवा पांडवांमधली असतील किंवा इतरही कुठल्या कॅरेक्टर्स मधली असतील, जे जे काही सकारात्मक, जे जे काही पॉझिटिव्ह, जे जे काही आयुष्यात आपल्याला आपल्या प्रगतीसाठी मदत करेल असाच भाग, म्हणजे आपण निरक्षीर विवेक म्हणतो ना, आपल्याला उचलायचं तर भरपूर उचलता येईल प्रत्येक बरोबर. महाकाव्यातनं सगळंच त्याच्यात मध्ये व्यक्त झालेलं आहे. पण आपण काय घ्यायचं हा डिसिजन आपला असणार आहे. सो आम्ही त्यातला फक्त पॉझिटिव्ह, फक्त चांगला एवढाच भाग पुढे न्यायचं असं ठरवलं, कारण तेच आपल्याला उपयोगी ठरणार आहे. जे वाईट आहे त्याचा विचार करून त्याचा काथ्याकूट करून आपल्याला निष्पन्न काहीच नाही होता. बरोबर. मी अजून थोडं ऍड करतो याच्यात की म्हणजे तुझा जो प्रश्न होता ना त्याच्यात बऱ्याच वेळा आपण जे म्हणतो की त्यांच्याकडे पण काही चांगल्या बाजू होत्या, तर हे निश्चित आहे. म्हणजे प्रत्येकाकडे चांगल्या वाईट बाजू असतात आणि थोडक्यात अगदी करणं बऱ्याच वेळा अर्जुन म्हटलं की करणं पण येतोच डोळ्यांसमोर. पण चांगल्या बाजू जेव्हा आपण म्हणतो किंवा ती जी तुलना केली जाते ती धनुर्विद्येची केली जाते. आता असं बऱ्याच वेळा डिस्कशनमध्ये ना मी माझ्या मित्रांना पण विचारतो की सचिन तेंडुलकर आवडतो का रिकी पॉन्टिंग किंवा विराट कोहली आवडतो का बाबर. तर जनरली कसं आहे, प्रश्न कसा आहे की सचिन तेंडुलकरची बॅटिंग चांगली होती का? निश्चित होती. रिकी पॉन्टिंगची बॅटिंग चांगली आहे का? तर निश्चित आहे. म्हणजे आता मी तुलना करतोय, धनुर्विद्या अर्जुनाकडे चांगली होती का कर्णाकडे होती का? कदाचित दोघांचे उत्तर होय. पण मग ह्याच्या पलीकडे सचिन तेंडुलकर म्हणजे काय, तर ज्याला आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो, त्याच्यातली नम्रता बघ, पॉन्टिंगचा चेहरा, त्याच्यातला जो एक उद्दामपणा आहे. बरोबर. सो मला जर का प्रामाणिकपणे विचारशील की जर का माझा मुलगा क्रिकेटर बनणार असेल तर त्याने निश्चित सचिन तेंडुलकरचा आदर्श घ्यावा. याचा अर्थ असा नाही की रिकी पॉन्टिंगला बॅटिंग कळत नाही, पण मला फक्त बॅटिंग नाही शिकवायचं ना, मला त्याच्यातला एक क्रिकेटर घडवायचा आहे, एक माणूस घडवायचा आहे. त्या दृष्टिकोनातनं म्हणजे फक्त एखादी कला किंवा हे येतं म्हणून एखादा कॅरेक्टर निवडायचं तर का, तर निश्चित नाही. त्याच्या पलीकडे माणूस म्हणजे मी तर म्हणेन की अशी एखादी कला किंवा टेक्निकल स्किल असणं हा तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा जर का 30% भाग असेल तर उरलेले 70% हे तुम्ही सॉफ्ट स्किल्स मधनं मिळवता. बरोबर आहे. तुमचं रिलेशन बिल्डिंग कसं आहे, तुमचं नम्रता तुमच्या अंगी आहे की नाही, तुम्ही इतरांशी वागता कसं आहे. बॅटिंग भलेही चांगली येत असो, धनुर्विद्या कितीही चांगली असो, पण या सगळ्या याच्यात पूर्ण याच्यात जर का तुम्हाला 100% मार्क असतील तर निश्चित ते कुठलंही कॅरेक्टर, मग ते कौरवांकडचं असो किंवा पांडवांकडचं, ते निश्चित म्हणजे स्वीकारार्ह आहे, अनुकरणीय आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आम्ही जेव्हा सारासार विचार केला तेव्हा परत एकदा उत्तरं तीच मिळाली जी व्यासांनी केली की अर्जुन आहे, भीम आहे, श्रीकृष्ण आहे. हे या सगळ्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये खूप मोठे आहे. पण म्हणजे महाभारत आत्ताच्या काळाचं उदाहरण द्यायचं झालं आपल्याला तर एखाद्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांनी बंदूक चालवणं, वेजवेज एखाद्या टेररिस्टनी बंदूक चालवणार, ह्याच्यामध्ये स्किल मधला फरक फारसा नसेल, इंटेन्शन, त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे अगदी तो महत्वाचा भाग, महत्वाचा मुद्दा तो आपण स्वीकारायला पाहिजे किंवा तो करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. बरोबर. पण माझं परत असं म्हणणं की महाभारतामध्ये जेवढं दाखवतात किंवा महाभारत जेवढं आपण वाचतो तेवढं ते गूढ आहे असं तुम्ही मगाशी म्हटलं. आपण कलियुगात राहतो. कलियुगात राहताना आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये 100 कौरव पेक्षा जास्त लोकांचं आपल्याला सामोरं जावं लागतं. हे होत असताना तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा अर्जुनाचा विचार केलाय, तुम्ही कृष्णाचा विचार केलाय, मग तुम्हाला असं वाटत नाही का की कलियुगाच्या दृष्टीनं आता आपण महाभारत हे पुरातन काळात असताना आपण पुन्हा तिथे पुरातनाला म्हणजे पुरातन किंवा प्राचीन इतिहासाला आपण आज समोर आणण्याचा प्रयत्न करतोय, जो खरोखरी कसा यशस्वी ठरतोय की अयशस्वी ठरतोय हे अजूनही माहिती नाही. पण पुरातन युगाला कलियुगात आणायचं आणि कलियुगात तुम्हाला त्याच पात्रांना पुन्हा सगळ्यांसमोर आणायचं आहे जे त्या काळाशी रिलेटेड आहे. बरोबर. अर्जुन तिकडे होता, अर्जुन इकडे धनुर्धरी जरी असला तरी आत्ताचा अर्जुन हा धनुर्धरी नाही, पण तो अर्जुन तुम्हाला कुठल्या रूपात भेटेल हे तुम्हाला माहिती नाही आणि अगेन तो तुम्ही कशा पद्धतीनं रिलेट करा. मग हे करताना तुम्हाला या सगळ्यातनं कुठे एक भीती नाही वाटली का की ह्या प्रयत्नामध्ये कुठेतरी आपण जर अयशस्वी झालो तर त्याचा काय परिणाम होतील ह्याची एक भीती होती का? भीतीपेक्षा मी सांगू का, तू गीतेच्या ज्या श्लोकाने सुरुवात केलीस की कर्मण्येवाधिकार असते, तर म्हणजे याचं काय आउटकम मिळेल किंवा याचं फळ काय असणार आहे
याचा फारसा विचार आजही आमच्या डोक्यात नाही. मी म्हटलं तसं जे उत्तम आहे आणि योग्य वाटतंय ते आम्ही लोकांसमोर घेऊन जातोय विविध मार्गाने. पण जर का मी अगदी हल्लीच्या काळातलं अगदी कॉर्पोरेटचं उदाहरण जर घेतलं, मी स्वतः कॅपजेमिनीमध्ये काम करतो किंवा याच्या आधी पण अनेक कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. तिथे 100 कौरव भेटतात असं तू एकदम बरोबर म्हणालीस. म्हणजे ऍक्च्युली नीट विचार कर की महाभारतातही 100 कौरव होते, आजही आहे. बरोबर. परिस्थिती बदलली आहे कुठे? कारण आम्हाला असं जाणवलं की कुठेतरी अर्जुन नाहीये. अच्छा. कुठेतरी तो अर्जुन मिसिंग आहे. तो अर्जुन मिसिंग आहे जो शिकताना रात्रीचा स्वतःहून सराव करतो. तो अर्जुन मिसिंग आहे जो युधिष्ठिराकडे राज्य गेल्यानंतर मला ते राज्य आता कसं मिळवता येईल हा विचार करत नाही. तो कुटुंबाला एकत्र बांधणारा अर्जुन, तो भीम, ते युधिष्ठिराचं मोठेपण मान्य करणारा हे सगळे पांडव, हे कुठेतरी आज मिसिंग आहे. एखाद्या महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा अर्जुनासाठी कोणीच प्रतिस्पर्धी उरला नव्हता तेव्हाही अर्जुनाने आता मी हे कसं सगळं बळकावेन असा न विचार करणारा अर्जुन आज कुठेतरी मिसिंग आहे. कारण प्रत्येकाची 100 कौरव तर तेव्हाही होते, आजही आहेत. म्हणजे परिस्थिती तिथे तर काहीच चेंज नाही झालेली. मग बदल आम्हाला असं वाटतं की हे जर का गुण पुन्हा एकदा आपण जर का घेऊन जाऊ शकलो. इनफॅक्ट आज आपण बघतोय की घटस्फोटाचं प्रमाण, अर्जुन द्रौपदी संवाद हा पुस्तकात आम्ही त्या दृष्टीने जो रंगवलाय तो एखाद्या म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणानंतरचा, तर तिथे इतक्या नाजूक प्रसंगानंतर आज काय घडेल, आज कदाचित ती सगळी डिस्कशन घटस्फोटापर्यंत जाते. तू तर तिथे काहीच नाही केलंस, मला मदत नाही केलीस वगैरे वगैरे वगैरे. ती द्रौपदी आज मिसिंग आहे, तो अर्जुन आज मिसिंग आहे. आणि म्हणून आम्हाला वाटलं की परिस्थिती बदललेली नाहीये. गौरव तेव्हाही होते, आजही आहे. पण कुठेतरी पुन्हा आपल्यातला चांगुलपणा जो कदाचित अर्जुन, भीम, युधिष्ठिर, द्रौपदी या सगळ्यांकडे होता तो कुठेतरी थोडा कमी पडतोय आणि तो परत एकदा जागवावा, जेणेकरून त्या 100 कौरवांना हरवणं जे शक्य झालं आज 1000 कौरवांना पण हरवणं शक्य. पण मी मॅमना विचारते की मेघना मॅम, आता सरांनी जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक गोष्टीत हे इथे रिलेट करताय आपल्या कलियुगाशी. मग हे करत असताना जेव्हा तुम्ही आता सांगताय की घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, मग तुम्हाला असं नाही वाटत आहे की हे महाभारत जे तुम्ही करता आहात किंवा ज्या महाभारताचा तुम्ही हे करताय हे कलियुगामध्ये फसणारं किंवा न फसणारं गणित, म्हणजे फसणारं गणित जास्त वाटतं, न फसणारं अशासाठी की जे रोजच्या बातम्या, आता आपण चॅनलवरती आहोत तर रोजच्या बातम्यातनं येणारं जे चित्र डोळ्यासमोर आहे की खून असतील किंवा काय व्हॉट एव्हर ज्या सगळे दुष्कृत्य आहेत, या दुष्कृत्यातनं तुम्ही या महाभारताला समोर आणून एक दुसरा समाज घडवण्याचा एक प्रयत्न करतायत, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण हा प्रयत्न कुठेतरी जर फसला असता किंवा फसला तर त्यातल्या तुम्हाला होणाऱ्या मनस्ताप आणि त्यातनं होणारे बाकी सगळे नुकसान हे या सध्याशी किती निगडित आहे? ह्याच्यात ना मला असं वाटतंय तृप्ती की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे व्यास महर्षी कुठे त्यांनी हे महाकाव्य लिहून ठेवलं आणि ज्या कुठच्या मार्गाने असेल ते ना शाश्वत आहे, कालातीत आहे, आजही ते टिकून आहे. बरोबर आहे. याचा अर्थ ट्रूथ प्रिव्हेल्स. बरोबर. कुठे ना कुठेतरी सत्य शाश्वत असतं, ते टिकूनच राहतं. बरं. तर आपल्याला तोच म्हणजे ते शाश्वत आहे आणि ते टिकून राहणार आहे हा आमचा ठाम समज आहे आणि तोच समज घेऊन आम्ही पुढे जातो आहोत. दुसरी गोष्ट एक मला खूप महत्वाची अशी सांगावीशी वाटते, म्हणजे आम्ही महाभारत हा विषय निवडलाय तर त्याच्यात आम्ही खूप चर्चा करायचो आणि मला आता सांगताना सुद्धा ते इतकं ओव्हरवेल्मिंग होतंय की फार 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 मजा आली आम्हाला म्हणजे ते चर्चा करण्यामध्ये. कारण आम्ही ना असं त्या कॅरेक्टरमध्ये, त्या भूमिकेमध्ये घुसून विचार करायचो. हा, आता द्रौपदीने काय विचार केला असेल, भीष्माने काय विचार केला असेल, आणि ते विचार करणंच तुम्हाला घडवतं. तुमची थॉट प्रोसेस ही थोडीशी सॉर्टेड होऊन जाते कारण तुम्हाला एक गाईडलाईन राहते की हे असा विचार केला गेला होता किंवा मी इथे असते तर मी असा विचार केला असता. असा हा जो काही चर्चा आणि विचार परामर्श जो होतो त्याच्यातनं स्वतःचं व्यक्तिमत्व घडत जातं. हा एक पहिला भाग झाला. दुसरं तू जे विचारलंस की अपयशाची भीती वाटते का, तर त्याच्यात मला एका छान कवितेचं उदाहरण द्यावंसं वाटेल. हिंदी कविता होती, कोणाची काय मला माहीत नाही, बरं कविताही मला आता पूर्ण लक्षात नाही, पण एकंदरीत त्या कवितेचा सारांश असा होता की तालाब के किनारे एक इमारत थी, उस इमारत में लगी थी आग.
आग लगने के बाद सब लोगों ने आग बुझाने की कोशिश की, किसी ने पानी डाला, किसी ने फायर ब्रिगेड को बुलाया. झाड़ पे एक छोटी चिड़िया बैठी थी. ही सगळं कवितेत आहे. छोटी चिड़िया बैठी थी, वो तालाब में से एक एक बूंद पानी लाके आग पर डाल रही थी. क्या बात है. एक कौवे ने पूछा, चिड़िया ये क्या कर रही हो बहन, इसका कुछ मतलब भी है. तर चिड़ियाचा जे उत्तर होतं ते इतकं सुंदर होतं. जब जब इस घटना का इतिहास लिखा जाएगा तब तब मेरा नाम आग बुझाने वालों में होगा, आग लगाने वालों में नहीं. क्या बात है. फक्त एवढाच विचार, आणि तो इतका पक्का रुजलेला आहे ना मनात की एवढूसा का होईना, खारीचा कसला थेंबर वाटा जरी असला तरी आम्हाला तो करायचा आहे. अगदी. मग आता महाभारत सृष्टीचं तर काम सुरू आहे, पार्थसूत्राचं काम सुरू आहे, माधव सृष्टी अगदी व्यवस्थित सुरू आहे. आता ह्याच्या पुढचं तुमच्या भविष्यातल्या संकल्पना काय, किंवा नवीन अजून कुठली प्रोजेक्ट्स आम्हाला तुमच्याकडनं पाहायला मिळणार आहेत, किंवा आम्ही त्या प्रोजेक्टची वाट बघतोय, अशी कुठली प्रोजेक्ट्स आहेत? प्रोजेक्ट्स तर बरेच आहेत, पण मला थोडं परत मागे जाऊन ते अनुभव काही सांगावेसे वाटत आहेत की जिथे जसं मेघना म्हणाली की आम्ही म्हणजे अनेकदा जो विचार केला ना की आता किंवा अपयश, पुन्हा मला ते सगळ्या चर्चा आठवत आहेत की जिथे तू इमॅजिन कर की तुला म्हणजे पांडव हे इंद्रप्रस्थ त्यांनी स्वतः उभं केलंय, म्हणजे किती मेहनत केली असेल, किती इमोशनल त्यांची अटॅचमेंट असेल त्या ठिकाणी, आणि ते तुम्ही भरभराटी सांगलात. म्हणजे आता हे भरभराटी सांगताना त्यांना अपयशाची भीती वाटत होती का? कारण ते सगळं त्यांना एका क्षणी गमवावं पण लागलं. म्हणजे नंतरच्या दूतात इंद्रप्रस्थ मुळापासून उभं करणारे पांडव पुन्हा 12 वर्षासाठी जेव्हा वनवासात जातात, त्याच्यातनं परत हे खूप शिकण्यासारखं वाटतं मला की जे तुम्ही उभं केलंय ते 1 मिनिटात त्यांनी किती सहजतेने सोडून दिलं. कारण त्यांनी जे काही स्वतःचं व्यक्तित्व अशा प्रकारे घडवलं होतं की अशा प्रकारची 10 इंद्रप्रस्थ मी पुन्हा उभी करेन. एक फेल झालं ना, त्याने फरक नाही पडत. किंवा आता मेघनाने पण खूप छान एक्सप्लेन केलं की जो काही याचा परिणाम होईल तो होईल, पण जेव्हा तो इतिहास लिहिला जाईल तेव्हा अगदी क्षुल्लक का होईना पण चांगल्या अर्थाने परिणाम घडवणं हा आमचा उद्देश आहे. आता अनेक म्हणजे मी म्हटलं तसं मगाशी याच्यातले जे विविध प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये माधवसृष्टी आहे, पार्थसूत्र, गो अँड बियॉन्ड आहे, त्याच्यानंतर गाण्यांचा कार्यक्रम जवळपास आता मी म्हणेन 50-60% आमचा झालेला आहे. हा कार्यक्रम आम्हाला कधी बघायला मिळू शकेल? आमचं साधारण असा उद्देश आहे की गुढीपाडव्यापर्यंत 2026च्या असं आम्ही ठरवतोय. सध्या तरी त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुरू आहे. पार्थसूत्राचं जे म्हणजे पार्थसूत्राचा परत सूत्रधार हा अर्जुन आहे, तर ही जी नाटिका आहे ती आम्हाला कधी पाहायला मिळेल? नाटिका साधारण अजून 1 वर्षभर तरी आरामात लागेल त्याला, कारण पहिलं आमचं स्वरार्जुन याचं जे पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही ते काम करणार आहोत. आणि कदाचित अजून परत सांगतो की बरेच चांगले म्हणजे लोक ह्याच्यात जसं इन्व्हॉल्व्ह होत जातील ती आम्हाला नक्की मदतच होणार आहे. आणि कदाचित आपण जसं मगाशी म्हटलं तसं याच्यात एक गदिमांचाच परत म्हणजे स्वराज्यमध्ये आम्ही आमची जी गीत रामायणापासून घेतलेलं हे आहे त्याच्यात गदिमांनी एक खूप छान वाक्य आहे की नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा. म्हणजे हे गदिमांनी अशा दृष्टीने लिहिलंय की म्हणजे ऋषी यांना सांगतात रामाच्या मुलांना, लवकुशांना सांगतायत की तुम्ही म्हणजे घाई करू नका, कुठेही जाऊन हे सांगायला जाऊ नका. आणि मग ते म्हणतात नगरी लाभता लोकमान्यता, तुम्ही आधी तुमच्या नगरात लोकमान्यता मिळाली की मग घडेल काय की जाईल वार्ता श्री रघुनाथा उत्सुक होऊन श्रवणा करता करवतील ते तुम्हा निमंत्रण गा बाळांनो श्रीरामायण. तर आम्हाला तशी काही घाई नाहीये. म्हणजे आम्हाला एक जे काम करतोय आज पार्थसूत्र आहे, गो अँड बियॉन्ड आहे आणि स्वराज्य, हे आम्हाला खरंच लोकांपर्यंत पोचवायचं आहे, चांगल्या अर्थाने पोचवायचं आहे. आणि हळूहळू लोक जुळत जातील, मिळत राहतील. आणि ते कारण आम्हाला केवळ आम्ही दोघंच असू तर हे काम सिरियली पुढे पुढे सरकत राहील. पण तो जो एक कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर किंवा सगळ्यांचं एकत्रीकरण जर का झालं तर टाइम फ्रेम बरीच करता येईल. पण आता तरी 1 वर्षभर तरी नक्की लागेल. बरोबर. परत मी मगाच्या प्रश्नाकडे येते की महाभारत सृष्टी
पार्थसूत्र, माधवसृष्टीनंतर आता तुमची नवीन प्रोजेक्ट्स कुठली आहेत आणि जी अपकमिंग प्रोजेक्ट अपार्ट फ्रॉम नाटिका आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवरती, म्हणजे कुठलं प्रोजेक्ट तुमच्या डोक्यात आहे की जे लोकांपर्यंत यावं असं तुम्हाला वाटतंय? आता ह्याच्यात ना आम्ही आत्ता पुस्तक लिहिलेलं आहे पार्थसूत्र, पण आपण जसं मगाशी म्हटलं तसं खूप कॅरेक्टर्स आहेत. द्रौपदी आहे, भीम आहे, अभिमन्यू आहे, भीष्म आहे. खूप वेगवेगळी कॅरेक्टर्स, प्रत्येकाचं एक एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. आणि आम्ही अर्जुनाच्या दृष्टिकोनातनं अर्जुनाला केंद्रस्थानी ठेवून एक जो विचार केला, तसं आमच्या डोक्यात आहे की प्रत्येक कॅरेक्टरला म्हणजे फोकस जस्ट शिफ्ट करायचा. आता अर्जुनावर फोकस आहे, पुढे द्रौपदीवर असेल, मग भीमावर असेल, भीष्मांवर असेल. अशा प्रकारचं वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना घेऊन हेच एक्सपांड करत राहायचं असं आमच्या डोक्यात आहे. म्हणजे माझा तुम्हालाच परत प्रश्न आहे की तुमच्या लेखी माधवसृष्टी एका वाक्यात सांगा, तुमच्या लेखी महाभारत सृष्टी एका वाक्यात आणि पार्थसूत्र एका वाक्यात सांगा. पार्थसूत्र ह्याला आपण म्हणू अर्जुनाचा म्हणजे अर्जुनाच्या दृष्टिकोनातनं उलगडलेलं जीवनाचं सार, हे झालं पार्थसूत्र. माधवसृष्टी म्हणजे अर्थातच व्रजभूमी, कृष्णाची भूमी, गोपालकाची भूमी, दॅट इज माधवसृष्टी. आणि महाभारत सृष्टी हे तर सर्वव्यापी, सर्वस्पर्शी, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, तर फक्त श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणजे महाभारत. हाच प्रश्न तुम्हाला की महाभारत सृष्टी, पार्थसूत्र आणि माधवसृष्टी एका वाक्यात एक्सप्लेन करा. कारण दोन माणसांचे दोन परसेप्शन्स आहेत. आता याच्यात गंमत सांगतो तृप्ती, म्हणजे दोन वेगवेगळ्या भूमिका. इनफॅक्ट पुस्तक लिहिताना जेव्हा आम्ही दोघांनी एकत्र लिहिलं ना, तर त्याच्यातलं जे सार आहे ते आता तिने जे एका वाक्यात सांगितलं, साधारण त्याच अनुषंगाने आम्ही पुढे सरकत होतो. म्हणजे मी एका वाक्यात उत्तर ही त्याची दिली तीच आहेत, कारण आम्ही दोघेही एकत्रितपणे काम करतोय. पण त्या अनुषंगाने मला एका वेगळ्या याची आठवणी काही जागृत झाल्या तुझ्या प्रश्नामुळे, की जेव्हा आम्ही दोघंही एकत्र लिहायला सुरुवात केली आणि अनेकांना तेव्हा आमच्या शाळेतले मित्र होते, त्या सगळ्यांना असे प्रश्न पडायचे की दोघं जण कसे काय लिहित आहेत. तर ती जी चर्चा करायची ना एखाद्या विषयावर, म्हणजे इतके आम्ही भांडायचो. आणि सुरुवातीला ऍक्च्युली काय झालेलं, मी सुरुवात केलेली लिहायला आणि नंतर मग मेघनाशी हा विषय बोलल्यानंतर तिला पण तो आवडला आणि ती नंतर तिने लिहायला सुरुवात केली. हा जो काही ड्रास्टिक फरक होता, कारण बरेच वेळा काय होतं, मी एकटा विचार करणार, मी एकटा लिहिणार, याला बरीचशी लिमिटेशन असतात. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मेघनाच्या थॉट प्रोसेसमुळे मला नंतर द्रौपदी जास्ती कळायला लागली. किंवा अर्जुनाचा जो बृहन्नलेचा रोल होता, की जिथे त्याला आपण बऱ्याच जणांना बृहन्नला म्हणजे ना नर ना मादी असं म्हणतो, तिथपासून सुरू झालेली डिस्कशन ही पॉझिटिव्हली कसं परत आपण जे म्हणतो की हाफ ग्लास एम्प्टी किंवा फील्ड आहे त्या दृष्टिकोनात, तर नरही आणि मादीही, ना नर ना मादी म्हणण्यापेक्षा, पण हा फक्त तुमचा जेंडर बायस्ड किंवा जेंडर स्पेसिफिक बृहन्नला नाही आहे. म्हणजे तुम्ही जेंडर वाईज तुम्ही मेल असा किंवा फिमेल असा, पण तुमच्या प्रत्येकामध्ये मस्क्युलाईन आणि फेमिनाईन क्वालिटीज असतात. आता हा खूप वेगळा दृष्टिकोन मला, आणि ती मेडिकल बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळे जो मला एकट्याला कदाचित तिथपर्यंत पोहोचणं शक्य झालं नसतं, पण दोघांनी लिहिण्याचा हा एक खूप म्हणजे खरंच खूप छान मजा आली. आमचे खटकेही खूप उडायचे. म्हणजे खटके कुठल्या अर्थाने की एखाद्या भूमिकेपर्यंत, जसं भीष्म आहे, तर आता भीष्मांनी कौरवांची बाजू घेतली शेवटच्या युद्धात. ती बाजू का घेतली? कारण कसं असतं, आज वैभव एका क्षणी कसा वागला याचं उत्तर शोधताना तुम्हाला 10 वर्ष मागे जाऊन वैभव 10 वर्षात काय करत होता, तो कसा वागला, याच्याशिवाय ना त्या एका प्रासंगिक उत्तर हे कधी बरोबर नसतं. मग आम्ही जेव्हा विचार केला की हस्तिनापुरातनं जेव्हा इंद्रप्रस्थ वेगळं काढलं, म्हणजे थोडक्यात आज आपण बघतो की फाळणी भारत पाकिस्तानची, एवढा सोपा विषय नसतो हा, पण त्याला भीष्मांनी मान्यता दिली होती. म्हणजे किंबहुना भीष्मांचंच ते म्हणणं होतं की भांडण न करता पांडवांना वेगळा इंद्रप्रस्थ देणं हे भीष्मांचं सजेशन होतं. मग हे करणारे भीष्म शेवटी युद्धाच्या वेळेस असं का म्हणतायत की माझी प्रतिज्ञा मला फोर्स करते म्हण, किंवा मी कौरवांच्या बाजूने लढणार. मग ती प्रतिज्ञा तेव्हा नव्हती का?
तर ते कुठेतरी गणित बसत नव्हतं. मग त्याच्यावर आणि याच्यात उत्तर आता मी देऊ इच्छित नाही, कारण ते पुस्तकात तुम्ही पुस्तकात नक्कीच वाचावं असं आम्हाला वाटतं. किस्से आमच्या जेव्हा दोघांनी लिहिलं तेव्हा आम्हाला अनुभवायला मिळालं. शिवशक्ती ज्याला म्हणतो ना आपण, एक स्त्री काय पद्धतीने विचार करेल आणि एक पुरुष काय पद्धतीने विचार करेल, तर त्याचं एकत्रीकरण झाल्यामुळे आम्हाला असं वाटतं की तो अनुभव तुम्हाला निश्चित आवडेल. तुम्ही आता लिखाणाचा विषय काढला, तेव्हा हे लिखाण करताना तुमचं सगळ्यात जास्त वाद कुठल्या विषयावर झाला आणि एकमत कुठल्या विषयावर झालं? म्हणजे तुम्ही असं म्हणालच की अर्थात फायनल आउटकम जे आहे त्याच्यात एकमत आहे, पण वाद होण्यासाठीचं सगळ्यात महत्वाचं मूळ कारण कुठलं? कारण तुम्ही आता त्याच्यात मेन्शन केलं. द्रौपदी वस्त्रहरण ह्या प्रसंगानंतर, म्हणजे मी एक स्त्री म्हणून तुलाही समजू शकते, एक स्त्री म्हणून आपली जी एक इमिजिएट रिॲक्शन येते तिथपासून ते आम्ही पुस्तकात उभी केलेली द्रौपदी ह्याच्यामध्ये खूप प्रवास झालेला आहे. आणि तो प्रवास जो काही होता ना, ते कदाचित सगळ्यात म्हणजे मेमोरेबल असं म्हणता येईल. अतिशय स्मरणीय आणि अतिशय एनरिचिंग असा तो अनुभव होता. कारण आम्ही खूप त्याच्यामध्ये विचार केला की फक्त द्रौपदीच असं नाही, सभागृहात उभे असलेले इतर ज्येष्ठ, कनिष्ठ, स्वकीय, परकीय सगळ्यांनी काय काय पद्धतीने विचार केला असेल याविषयी आमचे खटके नाही, पण इतके विचार डोक्यात यायचे ना तेव्हा, तर ते सगळ्यात जास्त फ्रिक्शन म्हणा की नाही असा कसा विचार करू शकशील, नाही असाच विचार करणारी स्त्री, असं भरपूर आमचं त्याच्यात हे झालेलं आहे. पण फायनली जी काही एकवाक्यता झाली ती फार चांगली जमली असं आम्हाला वाटतं. एस्पेशली म्हणजे द्रौपदीला म्हणजे त्याच्यातली अर्जुनाची भूमिका किंवा भीमाची भूमिका याच्याविषयी एका विशिष्ट दिशेने येईपर्यंत, म्हणजे ऍक्च्युली द्रौपदीच्या त्या द्यूताच्या प्रसंगात अर्जुनाची भूमिका किंवा बाकीच्या पांडवांची भूमिका याच्याविषयी डिस्कशन होताना परत खटके नाही, पण म्हणजे एक बाजू द्रौपदीची जी ती रिप्रेझेंट करत होती की म्हणजे का सगळे शांत बसले किंवा तर त्याच्यात जरा मजा आली म्हणेन खटक्यांपेक्षा. पण तो प्रसंग खूप खरंच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे दोघांची सुरुवातीची भूमिका ही असेल, तिची ती असेल, आणि आम्ही या भूमिकेपर्यंत येऊन जी पोचलो ती भूमिका फार मजेशीर आहे. हा प्रवास त्याच्याहून जास्ती मजेशीर होता. आणि असे अनेक प्रसंग आहेत म्हणजे पुस्तकात. म्हणजे ते जे पूर्वापार आपलं म्हणतो ना आपण, वादे वादे जायते तत्वबोधहा, तसं ते खूप वाद 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 घालून फायनली दिस इज द अल्टिमेट ट्रूथ असं आम्हाला वाटलं की. आणि हे दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट काय की जे सत्य आम्हाला वाटतंय तर आम्ही कोणी फार म्हणजे व्यासंगी व्यक्ती नाही, कोणाला उपदेश करावा अशी आमची पात्रता नाही, वयानी, अनुभवानी, ज्ञानानी, मानानी आमची अशा प्रकारची कुठलीच लायकी नाही. पण आम्हाला अभ्यास करायला आवडतो आणि हा अभ्यास सगळ्यांनी करावा. अभ्यास म्हणजे वादविवाद सगळ्यांचे व्हावेत, तर तुम्हाला तुमचं सत्य जे तुम्हाला रेलेव्हंट आहे ते जाणवेल असं आम्हाला वाटतं. जिकडे कलियुग आहे तिथे महाभारत घडतंच असं आपण रोजच म्हणतो. महाभारत म्हटलं की सगळी पात्र आली की रोजच्या जीवनाशी त्याचा संदर्भ आला. आणि ह्यातनंच तुम्ही जे निर्माण केलेलं महाभारत सृष्टी आहे, जी माधव सृष्टी आहे, आणि जो पार्थसूत्र हे जे पुस्तक आहे यातनं लोकांना नक्की बोध होईल असं आपण या नोटवरती थांबतो आहोत. आणि तुम्ही महाभारताविषयी जे काय दिग्गज व्यक्तिमत्वात म्हणजे महाभारताविषयी म्हणण्यापेक्षा महाभारतातल्या पात्रांना आत्ताच्या काळामध्ये जिवंत केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि महाभारत सृष्टी, पार्थसूत्र आणि तुमच्या नवीन प्रकल्पाला MHA-MTB कडनं अत्यंत शुभेच्छा. तुम्ही इथे आलात आणि तुमचा अमूल्य वेळ दिला यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. म्हणजे शेवटच्या नोटवर जाण्यापूर्वी अजून काही अनुभव मी फक्त शेअर करतो जे आम्हाला म्हणजे पुस्तक लिहिण्याच्या प्रोसेसपासून ते शेवटपर्यंत खूप चांगल्या माणसांशी आमचे कनेक्ट झाले. त्याच्यामध्ये आमचे प्रकाशक दिलीप राज, म्हणजे तो पण एक गमतीशीर अनुभव होता, कारण आम्ही लिहित तर होतो पण शेवटी छापलं जाणार का. तर जेव्हा मी एक दिवस म्हणजे मधुर बर्वे म्हणून आहेत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या टेबलावर अक्षरशः ठेवून आलो की आम्ही हे लिहिलंय. 8 दिवसांनी त्यांनी मला फोन केला आणि तो फोन माझ्यासाठी म्हणजे गेम चेंजर होता की मला हे आवडलंय आणि आपण पुढे जातोय, आता तुम्ही प्रकाशक शोधू नका. पासनं ते
पर्सिस्टंट कंपनीचे जे संचालक आहेत आनंद देशपांडे, पुस्तक सगळं लिहून झाल्यानंतर मला काही खरंच जेन्युइन चांगल्या माणसांच्या प्रस्तावना हव्या होत्या. आणि मी आनंद देशपांडेंना सहज एक मेल पाठवला, माझी त्यांची काही ओळख नव्हती. 15 दिवसानंतर आनंद देशपांडेंचा मला फोन आला की मी पुस्तक वाचलंय, मला आवडलंय, मी उद्यापासून प्रस्तावना लिहायला तयार आहे. इतकी छान माणसं भेटली तृप्ती, म्हणजे इतक्या उंचीवरची माणसं. आणि मगाशी हे मी का सांगतोय, कारण जो प्रश्न विचारला, आज ही सगळी कलियुगातलीच माणसं आहेत ना, पण मला त्यांच्यात महाभारतातले चांगले गुण दिसतात. तर ते चांगले गुण अधिकाधिक लोकांपर्यंत जावेत आणि सगळ्यांचं पुष्कळांचं पुष्कळ चांगलं व्हावं याच अपेक्षेने. आणि पुन्हा एकदा तुझे MahaMTVचे दोघांचे खरंच मनपूर्वक धन्यवाद. आमच्या प्रोजेक्टसाठी आपण वारंवार अशा प्रकारे भेटत राहू. येस. कलियुग अर्थात महाभारत, या महाभारतातलं प्रत्येक पात्र आपण रोज जगत असतो आणि हीच पात्र आपल्याला वारंवार आपल्या आयुष्यात भेटत असतात. पण या पात्रांमधनं नक्की काय बोध घ्यायचा, ही पात्र आपल्याला नक्की काय शिकवतात, आपल्याला समाजाचं कुठेतरी देणं लागतो आणि हे देणं देण्यासाठी ही पात्र आपल्याला मदत करतात, हेच महाभारत सृष्टीतनं आपल्याला कळतं. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला कुठले कुठले विषय पॉडकास्टमध्ये ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंटमधनं कळवा. त्यासाठी MahaMTVला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.